हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. हो, आता त्यासमोर येते मोड ऑफ ॲक्शन ऑफ पॉयझन्स विथ रिस्पेक्ट टू टॉक्झिकोकायनेटिक्स. आता हे एक एनसायसमनं मस्ट नो पॉईंट सांगितलेले, तर ते काळजीपूर्वक आहे का मित्रांनो. आता याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं की टॉक्झिकोकायनेटिक्स. व्हॉट इज मीन बाय टॉक्झिकोकायनेटिक्स? इट इज द स्टडी ऑफ द absorption, distribution and biotransformation and excretions of the poisons or toxins. म्हणजे अशी स्टडी आहे की ज्याच्यामध्ये आपण ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, बायोट्रान्सफॉर्मेशन आणि एक्सक्रेशन्स ऑफ पॉयझन्स बघू शकतो. आता याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ते म्हणजे ॲब्झॉर्प्शन आणि डिस्ट्रीब्युशन. आता ॲब्झॉर्प्शन अँड डिस्ट्रीब्युशन्स, आता ॲब्झॉर्प्शन कसंच होणार, याच्यामधले मोस्टली पॉयझन्स होणार. पण ते कशा पद्धतीने होणार ते सांगतात की इट इज द मुवमेंट ऑफ अ पॉयझन्स फ्रॉम ब्लड स्ट्रीम फ्रॉम इट्स साईट्स ऑफ ॲक्शन्स. म्हणजे त्यांची मुवमेंट कशापासून होणार, ब्लड स्ट्रीम कशा थ्रू होणार, साईट्स ऑफ ॲक्शननं झालेली. तर तशा पद्धतीने त्यांनी ॲब्झॉर्प्शन सांगितले. याच्यानंतरची स्टेप असते ती म्हणजे डिस्ट्रीब्युशन. इट इज फॉलोड बाय डिस्ट्रीब्युशन दॅट इज फ्रॉम अ ब्लड स्ट्रीम टू टिश्यू लेवल्स. म्हणजे ते फॉलोड बाय डिस्ट्रीब्युशन दॅट इज मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम पॉयझन कशापासून, ब्लडपासून ते टिश्यूजपर्यंत. अशा पद्धतीने त्यांनी ॲब्झॉर्प्शन आणि डिस्ट्रीब्युशन सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर सेकंड स्टेप असते त्याच्यामध्ये ते म्हणजे बायोट्रान्सफॉर्मेशन्स. आता व्हॉट इज मीन बाय बायोट्रान्सफॉर्मेशन? ते म्हणतात की इट इज अ एन्झाईम कॅटलाइज्ड केमिकल रिॲक्शन्स विच ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ पॉयझन इनटू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॉयझन इनटू लिव्हिंग ऑर्गॅनिझम सांगितलेली त्यांनी. म्हणजे त्यांचं अशी केमिकल रिॲक्शन, एन्झाईम कॅटलाइज्ड रिॲक्शन जी की ट्रान्सफॉर्म करते कशाला, पॉयझनला, कशामध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. आणि इट इज अ मेटलाइज्ड फॉर्म आहे, लेस लिपिड सॉल्युबल आहे अँड इट कॅन नॉट बी रिॲब्झॉर्ब बाय द रिनल ट्युब्युल्स अँड थस इट एक्सक्रेटेड. म्हणजे ते लेस लिपिड असल्यामुळे ते रिनल ट्युब्युलनं रिॲब्झॉर्ब होत नाही आणि त्याच्यामुळे त्याला एक्सक्रीट करावं लागते. अशा पद्धतीने त्यांनी बायोट्रान्सफॉर्मेशन सांगितले. आता त्याच्यानंतर थर्ड स्टेप असते ती म्हणजे मोड ऑफ ॲक्शन. आता हे मोड ऑफ ॲक्शन जर बघितलं म्हटलं त्याच्यामध्ये पहिले येते लोकल ॲक्शन. आता लोकल ॲक्शन म्हणजे ॲक्शन ॲक्ट ऑन ॲप्लिकेशन साईड. म्हणजे आता हे ॲक्ट ऑन कसे राहणार, ॲप्लिकेशन राहणार. तर आपण जर समजा एक्झाम्पल घेतलं याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन सल्फ्युरिक ॲसिड आणि ते जर समजा त्याची जर रिॲक्शन बघितली तर त्याची रिॲक्शन आपल्याला स्किनवर भेटणार. अशा पद्धतीने त्यांनी लोकल ॲक्शन सांगितलेली. आता याच्यानं थँक्यू व्हेरी मच.